झी 24 तास एक पाऊल पुढे। तर पाकिस्तानने भारतीय सैनिकांवरती केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निश्चितच सर्व पक्षांनी निषेध व्यक्त केलेला आहे। तर पाकिस्तानमध्ये एका बाजूला सरकार विरोधामध्ये जनता रस्त्यावरती उतरलेली असतानाच सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान रझा परवेज अशरफ यांच्या अटकेचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे पाकिस्तानामध्ये मोठं राजकीय संकट निर्माण झालेलं आहे। अशरफ यांच्यासह 16 जणांना पुढील 24 तासात अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत। या पार्श्वभूमीवर अशरफ पाकिस्तान सोडून दुबईला पळाल्याची चर्चा आहे। रेंटल पॉवर प्रकरणामध्ये तब्बल 2200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। त्यामुळे अशरफ अडचणीत आलेले असून सरकार समोरीलही अडचणी वाढलेल्या आहेत। तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार बरखास्त करण्याच्या मागणीसाठी हजारो आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत। इस्लामाबादमध्ये संसदेच्या समोर मोहम्मद ताहिर उल कादरी यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शनं करण्यात आली। नवीन लोकशाहीच्या स्थापनेची त्यांनी मागणी केलेली आहे। मात्र त्याच वेळी लष्कराचे अधिकार वाढवण्याची ही मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या लोकशाहीला ही गोष्ट मारक ठरणार असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। आजच्या या दोन्ही घटनांमुळे पाकिस्तान सरकारवरील राजकीय संकट अधिकच गडद झालेलं आहे। तर पाकिस्तानामध्ये लोकशाहीसाठी जन आंदोलन छेडणारे मोहम्मद ताहिर उल कादरी हे पाकिस्तानातले सुफी पंडित मानले जातात। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1951 मध्ये झाला। सुफी तत्वज्ञानावरती आधारलेल्या मिनहज उल कुराण या संघटनेचे ते संस्थापक आहेत। त्यांचा अनेक संस्थांनी आंतरराष्ट्रीय शांतीदूत म्हणून त्यांना गौरवलेला आहे। तर जगभरातील मुस्लिम समुदाय आणि दहशतवादावरती अनेक परिसंवाद आणि व्याख्यानांमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय। गेल्याच वर्षी त्यांनी भारताला भेट देखील दिलेली होती। यावेळी दहशतवादाला इस्लाममध्ये स्थान नसल्याचं मत त्यांनी मांडलेलं होतं। पाकिस्तानच्या राजकीय पटलावरही कादरी यांचा वावर आहे। 1889 साली त्यांनी पाकिस्तान अवामी तहरीक नावाचा पक्ष स्थापन केला। 89 ते 93 अशी 5 वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे। तर 2 दिवसांपूर्वी कॅनडाहून परतल्यावरती कादरी यांनी पाकिस्तानामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी यासाठी इस्लामाबादमध्ये प्रचंड मोर्चा काढून सरकार विरोधामध्ये रणशिंग फुंकलेलं होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।